प्रेक्षक आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा म्हणजे 7वा टप्पा 1 जूनला मतदान होणार आणि त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान 7 टप्प्यांमध्ये झालं त्याची मतमोजणी होणार। त्यापूर्वी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक म्हणजे ज्या दिवशी देशामध्ये 57 ठिकाणी मतदान आहे अशा वेळी इंडिया आघाडीने आपल्या सगळ्या घटक दलाची बैठक बोलावली आहे। आता या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी या सहभागी होणार नसल्या तरी त्या म्हटल्या की मी शरीराने तिथे नसले तरी मनाने तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं आणि त्या पश्चिम बंगालमध्ये थांबणार आहे। तर ही इंडिया आघाडीची जी बैठक आहे आणि त्याबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोन्ही आघाड्या आपल्याकडे सत्ता येणार असा आता दावा करता आहेत, परंतु त्याचबरोबर सत्तेचा दावा दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींकडे या दोन्ही आघाड्यांची तयारी आणि लगबग सुरू झालेली आहे। राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाकडे बऱ्याच लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काहींचं म्हणणं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जो पक्ष येईल त्याला राष्ट्रपती सरकार स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण देतील। पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नेमकी कोणती असेल, भारतीय जनता पक्ष असेल की काँग्रेस असेल? बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये हे चाललेलं आहे की भारतीय जनता पक्ष ही सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल आणि देशाच्या विविध स्टॅटिस्टिशियन जे आहेत, सेफॉलॉजिस्ट जे आहेत, यांच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं, देशातले विविध तज्ज्ञांच्या अनुसार जर पाहिलं तर एनडीए आघाडीला बहुमत मिळताना दिसत नाही। मग अशा वेळी नेमका काय निर्णय राष्ट्रपती घेतील? आता राष्ट्रपतींनी काय निर्णय घ्यावा ही बाब कोणी त्यांना सुचवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही। संविधान सभेने जी संवैधानिक पदं निर्माण केली त्यांच्यातल्या विवेकशीलतेला, त्या व्यक्तींमध्ये असणारी जी विवेकशीलता आहे त्या विवेकशीलतेवर त्या व्यक्तींनी त्यावेळी काय निर्णय घ्यावा हे संविधान सभेने सोपवलेलं आहे। म्हणजे जसं राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, ही जी काही संवैधानिक पदं आहेत, म्हणजे पूर्वी एकल आयोग, सिंगल आयोग होता, निवडणूक आयोग तसा असेल, सरन्यायाधीश असतील, या व्यक्तींच्या विवेकशीलतेवर बऱ्याच गोष्टी सोडलेल्या आहेत। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 4 तारखेनंतर नेमका काय निर्णय घेतील, अर्थात अजून लोकसभेचा निकाल यायचा बाकी आहे। लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतरचं जे काउंटिंग म्हणजे जी मतमोजणी आहे ती 4 जूनला होणार। 4 जूनला संध्याकाळपर्यंत जवळपास देशाचे सर्वच निकाल स्पष्ट झालेले असतील, परंतु गेल्या 7 टप्प्यांच्या मतदानानंतर देशातल्या विविध तज्ज्ञांनी, कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी जी आकडेवारी समोर आणली आहे त्या आकडेवारीनुसार म्हणजे एनडीएला आणि भाजपला बहुमत मिळणार नाही, इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल अशा प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहेत। पण आता प्रश्न असा आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी की आघाडी या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाईल किंवा घेतला पाहिजे हे अर्थातच राष्ट्रपतींच्या विवेकशीलतेवर अवलंबून आहे। परंतु देशामध्ये अतिशय क्लिष्ट अशा काळामध्ये, अतिशय संकटाच्या काळामध्ये, अतिशय द्वंद्व असलेल्या काळामध्ये ज्या काही परंपरा या ठिकाणी निर्माण झाल्या विवेकशीलतेच्या अनुषंगानं, राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीच्या विवेकशीलतेच्या अनुषंगानं, तो काळ म्हणजे 1997 तर 2002 या काळामध्ये डॉक्टर के.आर. नारायणन हे देशाचे राष्ट्रपती होते। देशाच्या राष्ट्रपती पदावर जेव्हा ते निवडून आले त्यावेळी
आय के गुजराल हे देशाचे पंतप्रधान होते. आपल्याला माहित आहे की आय के गुजराल म्हणजे एच डी देवेगौडा, जे जून 96 ते एप्रिल 97 पर्यंत पंतप्रधान होते देशाचे 10.5 महिने. त्यांच्यापेक्षा थोडासा अधिक कार्यकाळ म्हणजे 11 महिन्यांचा कार्यकाळ आय के गुजराल यांना मिळाला. म्हणजे एच डी देवेगौडा यांच्यानंतर त्यावेळी पंतप्रधान झाले आय के गुजराल. आणि आय के गुजराल हे पंतप्रधान होते आणि त्यावेळी राष्ट्रपती पदावर के आर नारायणन हे जिंकून आले. आणि ऑगस्टमध्ये के आर नारायणन हे साधारणतः 25 जुलै 97 ते राष्ट्रपती पदावर येतात. तर जवळपास 25 जुलै 2002 पर्यंत ते राष्ट्रपती असतात. यानंतर आय के गुजराल सरकारचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा सीताराम केसरी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष म्हणजे एच डी देवेगौडा पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर आय के गुजराल यांना काँग्रेसने समर्थन दिलं आणि ते पंतप्रधान झाले. आणि नेमकं ते समर्थन सीताराम केसरी यांनी काढून घेतलं. सीताराम केसरी यांनी ते काढून घेतल्यानंतर मग देशामध्ये 2 पंतप्रधान अवघ्या 2 वर्षाच्या आत पदावरून जातात. अशा वेळी तिसरा व्यक्ती पंतप्रधान पदावर येणं यापेक्षाही निवडणुका होणं अधिक उचित आहे, असं त्या विवेकशील मनाने राष्ट्रपती के आर नारायण यांनी निश्चितपणे ठरवलं. त्यांनी चर्चाही केली आणि मग संविधानाच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी शिफारस करावी लागते आणि आय के गुजराल यांनी मग शिफारस केली. आणि ती शिफारस करून आय के गुजराल यांनी मध्यवर्ती निवडणुकांची शिफारस केली आणि राष्ट्रपती के आर नारायणन यांनी त्या शिफारसीनुसार देशाची लोकसभा बरखास्त केली. आणि ही लोकसभा बरखास्त झाल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. आता या निवडणुका ज्या पुन्हा झाल्या तर त्यामध्ये पुन्हा निवडणुका झाल्या त्या साधारणतः डिसेंबरमध्ये, म्हणजे 98 डिसेंबरला निवडणुका झाल्या. आणि 28 डिसेंबरच्या या निवडणुकांना सामोरं गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची एक सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते पुढे आले. पण राष्ट्रपती के आर नारायणन यांनी असं म्हटलं की केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जर तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत असाल तर ते तसं योग्य होणार नाही. तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे का त्याची आकडेवारी सहीनिशी आणि त्याचं पत्र द्या आणि मग तुम्हाला त्या पद्धतीनं सरकार स्थापनेचं आम्ही निमंत्रण देऊ. आणि मग जी कोएलिशन जी आघाडी बनवलेली होती, एनडीए आघाडी जी आता जशी बनली भाजपच्या नेतृत्वात, तीही त्याच काळात होती. आणि एनडीए आघाडीच्या अनुषंगानं अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपती के आर नारायणन यांना पत्र दिलं. आणि त्या पत्रामध्ये एनडीए आघाडी बरोबर असणारे घटक दल आणि सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळाल्यानंतर काही कुंपणावर असणारे अपक्ष आणि इतर घटक दल हे निश्चितपणे येऊन मिळतात. परंतु बहुमताची एक आकडेवारी ती जंत्री सादर करण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं. आणि मग अटल बिहारी वाजपेयी यांची निवड झाली, ते पंतप्रधान बनले, शपथविधी झाला आणि त्यानंतर त्यांना 10 दिवसाच्या आत बहुमत सिद्ध करायला सांगितलं. ते बहुमतही सिद्ध झालं. पण ते बहुमत सिद्ध झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षानंतर त्याच एनडीएच्या घटक दल असणाऱ्या AIDMK च्या नेत्या जयललिता यांनी राष्ट्रपतींना पत्र दिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढतो आहोत. आणि हा पाठिंबा म्हणजे जे आपण म्हणतो की 13 महिन्याचं 13 दिवसाचंही सरकार आपण 96 मध्ये वाजपेयींचं पाहिलं होतं. नंतर आपण 98च्या निवडणुकानंतर 13 महिन्यांचं सरकार पाहिलं. आणि त्या 13 महिन्याच्या सरकारनंतर ते बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी के आर नारायणन राष्ट्रपती यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा देखील केला. परंतु के आर नारायणन यांनी त्यांना स्पष्ट शब्दात तुमच्याकडे बहुमत आहे का
या शब्दात विचारणा केली आणि तसं असेल तर तुम्ही पत्र द्या आणि तुम्ही सरकार स्थापनेचा दावा करू शकता. परंतु तसं पत्र देता आलं नाही आणि मग अवघ्या 13 महिन्यांच्या सत्ताकालानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या आणि त्या मध्यावधी निवडणुकानंतर पुन्हा वाजपेयी म्हणजे एनडीए आघाडी हे निवडून आली. हा इथपर्यंतचा भाग. पण याच दरम्यान 2 राज्य सरकार संविधानाच्या आर्टिकल 356 नुसार बरखास्त करण्यात आली होती, ज्यामध्ये आय.के. गुजराल सरकारने तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकार 356 नुसार बरखास्त केलं होतं. कारण त्यावेळी निश्चितपणे राम मंदिराचा प्रश्न हा ऐरणीवर होता. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते सगळे राजकीय वातावरण उत्तर प्रदेशचं होतं आणि कल्याण सिंग यांच्या नेतृत्वातच बाबरी मशीद देखील त्यावेळेस पडली. म्हणजे त्यावेळेस नरसिंहराव पंतप्रधान होती 91चे. परंतु आय.के. गुजराल यांनी 97 मध्ये कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त केलं आणि त्याच्यानंतर काही काळाने म्हणजे 13 महिन्याचं सरकार असताना वाजपेयी यांनी देखील बिहारमधलं राबरी देवी सरकार 356 आर्टिकलनुसार बरखास्त केलं. या दोन्ही सरकारांना जो प्रस्ताव यांच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींकडे पाठवला होता, त्या प्रस्तावावर कॅबिनेटने पुनर्विचार करावा त्या दोन्ही प्रस्तावांवर आणि पुनर्विचारार्थ कॅबिनेटकडे तो प्रस्ताव परत आला होता. आपल्याला माहिती आहे की आय.के. गुजरालने ज्यावेळेस कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त केलं होतं आणि राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ के.आर. नारायणन राष्ट्रपती असताना त्यांनी पुनर्विचारार्थ तो प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला, तेव्हा कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मिनिस्टर तत्कालीन असलेले वाणिज्य मंत्री मुरासोली मारन, या मुरासोली मारन यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की देशाच्या राष्ट्रपतीने एखाद्या राष्ट्रपतीने पहिल्यांदाच कॅबिनेटचा प्रस्ताव पुनर्विचारार्थ परत पाठवलेला आहे, त्यामुळे राष्ट्रपतींच्या या सूचनेचा आपण सन्मान करायला हवा आणि हा प्रस्ताव पुन्हा त्यांना न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आणि कल्याण सिंग सरकार जे भाजपचं होतं ते वाचलं. तेच राबरी देवी यांच्या सरकाराच्या संदर्भातही पुनर्विचारार्थ प्रस्ताव पाठवला आणि तो पुन्हा मंत्रिमंडळाने त्यांना न पाठवणं म्हणजे त्यांचा सन्मान राखला गेला. राष्ट्रपती पदावर येणारे के.आर. नारायणन यांनी आपल्या विवेकशीलतेने या देशाची लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला. राजकीय सौदेबाजी, राजकीय घोडेबाजार देशामध्ये होणार नाही याची काळजी त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आणि ते ज्यावेळी या देशाचे राष्ट्रपती होते तो काळ म्हणजे ज्यावेळी ते राष्ट्रपती बनले 1997ला, तो भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता आणि त्या सुवर्ण महोत्सवामध्ये 14 ऑगस्टच्या रात्री मध्यरात्री त्यांनी देशाला उद्देशून भाषणही केलं आणि त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं की आपण अनेक ध्येयांमध्ये अपयशी ठरलेलो आहोत, विशेषतः आर्थिक समता निर्माण करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आणि यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये जे हताशपण येते, जी निराशा येते आहे, खास करून ग्रामीण आणि कृषक समाजामध्ये आर्थिक समानता निर्माण करण्यात आपल्याला अपयश आलेले आहे आणि ती विषमता जनसामान्यांमध्ये उद्रेकाचं स्वरूप घेऊ शकते. हा धोका त्यांनी त्याच काळात ओळखलेला होता. परंतु हा आपला विषय नाही. आपला विषय असा आहे की राष्ट्रपती पदावर किंवा संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी आपल्या विवेकशीलतेला स्मरून आपल्या विवेकशीलतेने निर्णय घ्यायला हवे. ही विवेकशीलता ज्या पद्धतीनं राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी दाखवली ती त्यांची परंपरा चालवणाऱ्या पुढच्या राष्ट्रपतींनीही दाखवावी, अशीच जनतेची, सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, आपण जेव्हा पर्यायी मीडियाचा उल्लेख करतो तेव्हा त्या प्रचाराची आणि प्रसारणाचीही जबाबदारी आपल्यावर असू द्या. लोकशाही बळकट करण्यासाठी आपलाही काहीतरी विवेकशीलतेचा उपयोग होऊ द्या, या आव्हानासह आपली रजा घेतो. धन्यवाद.